जय महाराष्ट्र। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन। पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात यांचं वेगळं अस्तित्व नव्हतं, दोन्ही एकच प्रदेश बॉम्बेचा भाग होते। त्यावेळेस बॉम्बे प्रदेशात मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक होती। नंतर भाषेच्या आधारावर वेगळं राज्य व्हावं याची मागणी व्हायला लागली। गुजरात वेगळं राज्य इच्छित होतं आणि मराठी माणसं वेगळ्या राज्याची मागणी करू लागली होती। खरं म्हणजे राज्य पुनर्गठन अधिनियम 1956 अंतर्गत अनेक राज्य गठीत केली गेली होती। यामध्ये कन्नड बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक, तेलुगू बोलणाऱ्यांसाठी आंध्र प्रदेश राज्य गठीत करण्यात आलं होतं। याच प्रकारे मल्याळम भाषिकांना केरळ आणि तामिळ भाषिकांसाठी तामिळनाडूची देखील निर्मिती केली गेली होती। परंतु मराठी आणि गुजराती भाषिकांना वेगळं राज्य काही मिळालेलं नव्हतं, म्हणून ही मागणी करण्यात आली होती वर्षे 1960 मध्ये। 1960 मध्ये गुजरातची मागणी करत महागुजरात आंदोलन करण्यात आलं। तसंच संयुक्त महाराष्ट्र समिती गठन करून महाराष्ट्र राज्याची मागणी व्हायला लागली। नंतर 1 मे 1960 मध्ये भारताच्या तत्कालीन नेहरू सरकारने बॉम्बे प्रदेशाला 2 राज्यामध्ये वाटलं, महाराष्ट्र आणि गुजरात। आता प्रकरण इथं शांत झालं नाही। या दोन्ही राज्यांमध्ये बॉम्बेवरून भांडण सुरू झालं। मराठी बॉम्बे ठेवू बघत होते, कारण तिथे अनेक लोक मराठी भाषा बोलायचे, तर प्रदेशाच्या प्रगतीमध्ये योगदान असल्याचं गुजराती म्हणत होते। शेवटी बॉम्बेला महाराष्ट्राची राजधानी घोषित केलं। 21 नोव्हेंबर इसवी सन 1956 दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं। त्यामुळे मराठी माणसं चिडली होती। सर्वत्र मोठमोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता। या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरच्या चौकामध्ये आला। त्यानंतर प्रचंड समुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरी बंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला। अर्थात हा भव्य मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला। मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबारांचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, बघा बरं का, मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्याद्वारे देण्यात आला। गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जवळजवळ 106 आंदोलक त्या ठिकाणी हुतात्मे झाले, धारातीर्थी पडले। या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली। त्यानंतर इसवी सन 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली। यातली अजून एक गंमत म्हणजे द्वैभाषिकांची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला 10 कोटी द्यायचे व पुढील 4 वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट टाकली गेली, ती मान्य झाली। तसंच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं व्याज म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळेल। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, डांग यांचा समावेश झाला नाही। बेळगाव बाबतचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आजही चालू आहे। नेहरूंना राज्याला हवे असलेले मुंबई नाव वगळून समितीने महाराष्ट्र असं नाव ठेवलं व या राज्याची स्थापना 1960 सालच्या कामगार दिनी म्हणजे 1 मे 1960 रोजी झाली। महाराष्ट्र स्थापनेचा पहिला जो कलश होतो तो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिल्लीहून आणला गेला। नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर ही उपराजधानी निश्चित झाली। आता 1 मे हा कामगार दिन म्हणून का साजरा करतात तेही समजून घेऊ। 19व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून याची निर्मिती सुरू झाली, ज्यांची मुख्य मागणी होती की 8 तास काम मिळावं। पूर्वी भयंकर काम करून घेतलं जायचं आणि ती मागणी होती 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातल्या कामगारांकडनं करण्यात आली होती। तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला होता। ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातल्या अराजकतावादी संघटनांनी 1 मे 1886 रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली। अशाच एका मोर्चाला पांगवताना 4 मे 1886 रोजी शिकागोमध्ये 6 आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला। याची परिणिती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली। त्यात एका अज्ञात व्यक्तीनं पोलिसांवर बॉम्ब टाकला आणि ज्यामध्ये 8 पोलिसांचा मृत्यू झाला आणि 50 पोलीस जखमी झाले। या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचं आयोजन करण्याची मागणी रेमंड लेइन यांनी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय 1949च्या पॅरिसच्या परिषदेत केली। त्या परिषदेत 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं निश्चित झालं आणि 1851च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिकरित्या प्रतिवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली। तेव्हापासून 1 मे हा कामगार दिन म्हणूनही पाळला जातो।
तर अशा या 1 मे या कामगार दिनी आणि महाराष्ट्र दिनी आपणा सर्वांना तुमच्या आनंद पिंपळकरचा जय महाराष्ट्र, जय साईराम आणि असंख्य शुभेच्छा. पुन्हा पुन्हा त्या बलिदान झालेल्या हुतात्म्यांच्या चरणी साष्टांग वंदन. आपल्याला ही क्लिप कशी वाटली आम्हाला जरूर लिहून कळवा या कॉमेंट्समध्ये. मी वाट पाहतोय तुमच्या कॉमेंट्सची. आणि हो, आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि हो, मोठ्या मनाने या महाराष्ट्राच्या या यशोगाथेला जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने हा व्हिडिओ शेअर करणारच. पुन्हा भेटूया पुढच्या क्लिपसह. तोपर्यंत आनंद पिंपळकरचा आपण सर्वांना जय साईराम, जय महाराष्ट्र.